अर्थातच बीडमधली आहे. बीडमधल्या गेवराईमध्ये काल राडा झाला. या राड्यानंतर लक्ष्मण हाकेंसह 14 जणांवर गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे सुमोटोनुसार 14 आरोपींविरोधात गुन्हा दाखल झालाय. बीडच्या गेवराईत काल हाके आणि पंडित समर्थकांमध्ये राडा झालेला होता. विजयसिंग पंडित यांचे आंदोलक, काही कार्यकर्ते आणि हाकेंचे समर्थक यांच्यात राडा झाला. कार्यकर्त्यांकडून दगडफेक झाली असा आरोप आहे. पोलिसांकडून कारवाई सुद्धा करण्यात येते. या प्रकरणी ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंवर गुन्हा दाखल आहे. या सगळ्याविषयी बोलण्याकरता स्वतः लक्ष्मण हाके आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. हाकेजी नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. काल नेमकं काय घडलं होतं? नमस्कार. हे बघा, महाराष्ट्रामध्ये आम्ही ओबीसी आरक्षण वाचलं पाहिजे. जरांगे नावाच्या माणसाच्या झुंडशाहीला बळी पडून महाराष्ट्र शासनानं कुठलाही एखादा वेडावाकडा निर्णय घेऊ नये. या आमच्या हक्क आणि अधिकाराच्या मागणीविषयी आम्ही बीड जिल्ह्यामध्ये, जालना जिल्ह्यामध्ये, नांदेड, लातूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मी गेल्या 15-20 दिवसापासून बैठका घेतोय. या दरम्यान काल परवा ते पंडित नावाचे एक आमदार आहेत गेवराईचे, त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझा पुतळा जाळला. पुतळा जाळल्यानंतर त्याच परिसरातून मी जाणार होतो, तेव्हा मी तिथं फक्त भेट द्यायला गेलो. अरे तुम्ही पुतळा काय जाताय? तुम्हाला जाळायचंच तर मला जाळा, कारण आम्ही ओबीसींच्या हक्क अधिकाराची, आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी आंदोलन करतोय. पुतळा जाळून तुम्हाला काय मिळणार आहे? तुम्हाला मला जाळावं लागेल, मग आमची ओबीसी आंदोलकांवरती तुम्ही दहशत निर्माण करू शकाल. म्हणून मी तिथे गेलो होतो. आम्ही गेलो तर आमच्यावरती गुन्हा दाखल, आणि गेल्या 2 वर्षापासून मनोज जरांगे नावाचा माणूस या महाराष्ट्रामधली कायदा सुव्यवस्था वेठीस धरतोय, मुख्यमंत्र्यांची आयमाय काढतोय, बीड शहरामध्ये जाळपोळ करतोय. अंतरवली सराटीमध्ये काय झालं ते महाराष्ट्रानं बघितलंय. हे सगळे आंदोलक, त्यांच्या भोवतीलचे चेले चपाटे, चावडीवरचे हे गुंड होते, वाळू माफिया होते, हद्दपारीची शिक्षा झालेली ही माणसं आहेत. यांच्यावर SIT स्थापन झाली होती. ज्या पोलीस प्रशासनानं माझ्यावरती गुन्हा दाखल करण्याची जी तत्परता दाखवली, त्याच पोलीस प्रशासनानं या जरांगेवर जर तत्परता दाखवली असती तर मला वाटतं महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था टिकली असती, आणि पोलीस प्रशासनावरचा या समाज व्यवस्थेतल्या सर्वसामान्य माणसाचा विश्वास अजून वाढला असता. अगदी हाकेजी, तुम्ही म्हणताय की या सगळ्या प्रकरणी आपल्यावर गुन्हा दाखल होतो, पण जरांगे पाटलांवर गुन्हा दाखल होत नाही. यावर मात्र तुमचं एक म्हणणं आहे, नुकतंच मी ऐकलं, तुम्ही असंही म्हणालात की वाळू सम्राट जे आहेत ते जरांगेंच्या आंदोलनाला रसद पुरवतात, असाही आरोप तुम्ही केलेला आहे. हा अतिशय मोठा आरोप आहे. अरे माझा आरोप नाहीये हा. इथं त्यांच्यावरती हद्दपारीच्या कारवाया झालेल्या आहेत, जेलमध्ये टाकलं गेलेलं आहे. या सगळ्या लोकांच्या विरोधामध्ये या पंडिताचे जे कार्यकर्ते आहेत, माझ्यावर हल्ला करणारे, त्यांची आज यादी बघितली आम्ही. हे सगळे वाळूचोर आहेत. गोदा नदीच्या पात्राची चाळण केली यांनी, आणि त्यांना प्रोटेक्शन या पंडिताचं आहे. आणि त्यांनी काय करावं, कायदा सुव्यवस्था, ते कायदा सुव्यवस्था बघून घेईल. पण आम्ही ओबीसीच्या हक्क अधिकाराची लढाई लढत असताना तिकडची तुमची दादागिरी तुम्ही आमच्यावर चालवताय. आणि पोलीस प्रशासन 28.5 किलो वजन असलेल्या मनोज जरांगेला एवढं घाबरतंय. अरे किती आपला पोलीस फोर्स सदरक्षण आहे, खलदिग्रहण आहे. सर्वसामान्य माणसाच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करण्याची जबाबदारी कोणाची? जरांगे नावाचा माणूस उद्या मुंबईला चाललाय, कशासाठी चाललाय? त्यामुळं पोलीस प्रशासनानं आमच्यावर गोळ्या घालाव्यात, आम्हाला तुरुंगात टाकावं, कारण आम्ही कायदा पाळणारी माणसं आहोत. का असं तुम्हाला वाटतंय की तुम्हाला टार्गेट केलं जातंय? तुम्ही ओबीसी संदर्भात आवाज उठवताय म्हणून पंडित यांच्याकडून तुमच्यावर हल्ला करण्यात आला, असा थेट आरोप आहे तुमचा. यामागे मास्टर माइंड कोण आहे, असं काय वाटतं तुम्हाला? अहो पंडित सोडा हो. आतापर्यंतचा हा माझ्यावरती 6वा-7वा हल्ला आहे. पुण्यामध्ये 2-3 वेळा झाला. एकदा भगवानगडावर जात असताना माथेरी गावाजवळ झाला. परत असा 6वा हल्ला आहे हा. हे पोलीस प्रशासनाला माहिती नाही? जीविताला धोका आहे, एक सुद्धा पोलीस बरोबर नाही, एक पोलिसाची गाडी बरोबर नाही, आणि माझ्यावर गुन्हा दाखल करणारं हे गेवराईचं पोलीस स्टेशन. मी तिथं जात असताना शहरात गेल्यावर 5 मिनिट अगोदर माझ्या हातात नोटीस दिली. मी काल सकाळी सांगितलं होतं की मी गेवराईमध्ये येणार आहे.
म्हणजे आम्ही ओबीसी आंदोलकांनी महाराष्ट्रात कुठं संचार करायचाच नाही, फिरायची पण बंदी आम्हाला. काय चाललंय? कोण आहे पण या सगळ्या मागे कोण आहे? मास्टर माइंड कोण आहे या हल्ल्यामागे? तुम्ही म्हणता एक आता नाही मी- 6 हल्ले झालेले आहेत. आता हे बघा, अजितदादा पवार ज्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मांडी लावून बसतात, हम्म. त्याच अजितदादा पवारांचे हे आमदार अशा पद्धतीचं जर वागत असतील. काल मला त्यांनी श्वानाची उपमा दिली. आणि एक आमदार माणूस एका आंदोलकावरती टीका करत असताना त्यांनी काहीतरी जबाबदारीचं भान ठेवायला पाहिजे होतं ना. आणि आम्ही आंदोलक आहोत, आम्ही बोलणार ना आमचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी. पण तुम्ही निवडून गेलेली माणसं आहात, परत तुम्ही सत्तेमधली माणसं आहात. जो जरांगे नावाचा माणूस मुख्यमंत्र्याची आयमाय काढतो, त्या जरांगेच्या आंदोलनासाठी, त्याच्या समर्थनासाठी तुम्ही आमच्यावर हल्ले घडवणार? अरे सत्तेतनं बाहेर पडा ना. काय म्हणणं आहे अजितदादा पवारांचं याच्यावर? म्हणजे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आहे तुमची, की दादांनी यांचा राजीनामा घ्यावा? दादांनी पहिल्यांदा क्लिअर सांगावं महाराष्ट्राला की देवेंद्र फडणवीसांची आयमाय काढली जात असताना, ज्या माणसाकडून आयमाय काढली जाते, मुंबईतलं वातावरण बेटीस धरण्यासाठी तो तिकडे निघालाय. त्या अजितदादा पवारांची भूमिका काय? त्यांचे आमदार, त्यांचे कार्यकर्ते आमच्यावर हाणमार करतायत, हल्ले करतायत, दगड टाकतायत. काय अजितदादा पवारांची भूमिका याच्यावर? सत्तेतनं बाहेर पडा ना तुम्ही. तुम्हाला आंदोलनात सहभागी व्हायचंय ना, परत निवडणुकीला सामोरं जा. काय आंदोलनात उभं राहायचंय, काय आंदोलन करायचं ते करा. आणि मुख्यमंत्र्यांची आयमाय काढली जात असताना अजितदादा पवार त्यांच्या आमदारांच्या या कृतीचं समर्थन करतायत. तुम्ही म्हणताय की तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन दिलं जात नाहीये, पण इतरांना मात्र पोलीस प्रोटेक्शन दिलं जातं. 6 वेळा तुमच्यावर हल्ला झालेला आहे. पोलीस प्रोटेक्शन मिळावं यासाठी काही मागणी केली जाणार आहे का? काही भेटीगाठी होणार आहेत का? मुख्यमंत्री गृहमंत्र्यांशी काही भेटणार आहात का? काही संवाद साधणार आहात का? मी माझ्या पोलीस प्रोटेक्शन या विषयावर मी कुठल्याही मुख्यमंत्र्यांशी, पोलीस डिपार्टमेंटशी, कुठल्याही जिल्हा प्रमुख, पोलीस प्रमुखांशी मी भेटणार नाही. कारण मला रोज माझा शेकडो किलोमीटरचा प्रवास आहे. त्यामुळं माझी लढाई ही ओबीसीच्या हक्क अधिकाराची आहे. आणि मी माझ्या स्वतःच्या मनाला ठरवलंय, आपल्याला गोळ्या घातल्या, आपला जीव घेतला जाणार आहे, आपल्याला डॅमेज केलं जाणार आहे, आपल्याला हल्ले घडवून आणले जाणार आहेत. आणि मी ह्या गोष्टी गृहीत धरून मी पुढे चालतोय. माझ्याकडे तेवढा वेळच नाही की कुठल्या तरी पोलीस स्टेशनला जाऊन मी बसावं, अर्ज द्यावा आणि मग त्यांचं संरक्षण घ्यावं आणि मग त्यांच्या संरक्षणामध्ये माझ्यावरती खूप मर्यादा येऊ शकतात. त्यामुळं मी खुल्या मनानं या ओबीसीच्या आंदोलनामध्ये उतरलेलो आहे आणि ओबीसीचं आरक्षण टिकवणं, त्यासाठी माझा बळी गेला तरी चालेल, हा माझा प्राधान्यक्रम आहे. लक्ष्मण हाकेजी, तुम्ही बोलता बोलता फार महत्वाचं आणि मोठं वक्तव्य केलंय. तुम्ही म्हणताय की या सगळ्यामध्ये माझा जीव हा जाणारच आहे. थेट तुमचं असं म्हणणं आहे की कोणीतरी तुमच्या अगदी बोला. अहो 6 वेळा हल्ला झालाय ना माझ्यावरती. 6 वेळा बोलतोय मी. मग माझा जीव घेऊन जर आमचं आंदोलन थांबणार असेल तर ते मूर्खाच्या नंदनवनात वावरत आहे. कारण महाराष्ट्रामधला ओबीसी ज्या दिवशी जागा होईल, जागृत होईल आपल्या हक्क अधिकाराविषयी आणि आपल्या लोकशाही मधल्या मताच्या अधिकाराविषयी, आपल्या प्रतिनिधित्वाविषयी ज्या दिवशी जागा होईल, त्या दिवशी ही 10-15% मुठभर मंडळी आहेत ना, कारखानदार मंडळी आहेत ना, हे वाळूचोर मंडळी आहेत ना, हे पैसेवाले मंडळी आहेत ना, या लोकांना घरी बसवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. अगदी वारंवार जरांगेंवर या ठिकाणी आरोप केला जातोय. आज मात्र जरांगेंनी राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम हा संपतोय रात्री 12 वाजता. आता मात्र ऐकणार नाही, मुंबईत पोहोचणारच असा इशारा आहे. किंबहुना आपल्या मतावर जरांगे ठाम आहेत. कसं पाहताय तुम्ही या सगळ्या आंदोलनाकडे? आमचं म्हणणं एकच आहे की त्यांनी आंदोलन करावं, अजून कुठं जावं, काय करावं. आमचं म्हणणं एकच आहे, ओबीसीच्या आरक्षणाच्या नरडीचा घोट घेण्याचं काम जर या शासनानं केलं तर मग महाराष्ट्रातला 50-60% ओबीसी काय करेल याची कल्पना फक्त करावी त्यांनी. म्हणजे जरांगेंच्या आंदोलनाला रिॲक्शन देणार तर? प्रश्नच नाही, आम्ही रिॲक्शन देणार. कारण शासनाला जर रिॲक्शन आल्याशिवाय जर समजत नसेल
हक्क अधिकाराचं संरक्षण करता येत नसेल, हम्म. सत्तेमध्ये बसलेल्या अजितदादा पवारांच्या आमदारांना जर एवढा कॉमन सेन्स नसेल, आपण सत्तेमध्ये आहोत, मुख्यमंत्री महोदयाला हे माणूस शिव्या देतोय, ओबीसीचं आरक्षणाची झोपडी संपणार आहे, एवढा कॉमन सेन्स जर यांना नसेल तर आम्ही रिॲक्शन देणार. अगदी खूप खूप धन्यवाद हाकेची, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. ॲक्शनला रिॲक्शन ही येणारच असं म्हणतात लक्ष्मण हाके. त्यामुळे आता जरांग यांच्या आंदोलनाबरोबर हाके सुद्धा मैदानात उतरताना दिसत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.